माझ्यापेक्षा जास्ती कोणी तुम्हाला सेल्फ लव किंवा सेल्फ हिलिंग कोणी चांगले शिकवू नाही शकत। मी खरं खरं सांगते तुम्हाला की जगामध्ये कुठेही जा, कोणी इतकं चांगलं तुम्हाला शिकवलं ना, तुम्हाला येऊन सांगा। कारण मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ना, या सगळ्या व्हिडिओजमध्ये ज्या काही व्हिडिओज मी पोस्ट करते किंवा आजचीही व्हिडिओ बघणार तुम्ही, या व्हिडिओजमध्ये मी जे काही सांगते ते प्रामाणिकपणे जे मी अनुभवलेलं आहे, ज्यातून मी शिकलेलं आहे, ते सगळं तुम्हाला सांगते। आणि एखादा हीलर कसा बनतो माहिती का तुम्हाला? तो स्वतः चटके खातो। त्यांनी स्वतः चटके खाल्ल्याशिवाय कुठलीही व्यक्ती हीलर बनतच नाही। हा युनिवर्सचा रूल आहे की तुम्हाला अगोदर ट्रेनिंग दिलं जातं की या गोष्टींमधून जा। तुम्हाला दुसऱ्यांना हील करायचं आहे ना, तुम्हाला माहिती असलं पाहिजे राग, द्वेष, तिरस्कार किंवा जलसी, एन्झायटी, ओव्हर थिंकिंग, डिप्रेशन किंवा जगभरातले जितके निगेटिव्ह इमोशन्स आहेत ना, सगळे इमोशन्समधून तुम्हाला युनिवर्स ट्रेन करत असतो आणि त्याच्यानंतरच तुम्हाला तो हीलर बनवत असतो। सो मी जर आज हीलर आहे तर या सगळ्या गोष्टींमधून मी गेलेली आहे, हा माझा अनुभव आहे। म्हणूनच मी तुम्हाला एकदम ठामपणे सांगू शकते की माझ्यापेक्षा जास्त बेटर तुम्हाला कोणीच सेल्फ लव किंवा हीलिंग शिकवू शकत नाही। नमस्कार मंडळी, मी श्वेता वायकर। मी UK सर्टिफाईड आहे पास्ट लाईफ रिग्रेशन, एज अँड होम रिग्रेशन यामध्ये। त्यासोबतच मी रेकी ग्रँड मास्टर केलेला आहे। तर मी अनेक हीलिंग मोडॅलिटीजच्या प्रॅक्टिस करत आहेत आणि 500पेक्षा जास्ती लोकांनी माझ्याकडून हीलिंग घेतलेली आहे आणि सोबत मी काही कोर्सेस सुद्धा आता नव्याने लॉन्च करणारच आहे, त्याबद्दल तुम्हाला माहिती देईलच। चला व्हिडिओला सुरुवात करूयात। हे बघा, सेल्फ लव किंवा सेल्फ हिलिंग, जसं मी सांगितलं, कुठलाही हीलर जेव्हा हीलर बनतो त्यावेळेला त्याने स्वतः त्याच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी पाहिलेल्या असतात, अनुभवलेल्या असतात, त्यानंतरच युनिवर्स त्याला हीलर बनवत असतो। कारण त्याला सुद्धा ट्रेनिंगची गरज आहे ना, त्याने सुद्धा शिकलं पाहिजे, ते अनुभवलं पाहिजे। फॉर एक्झाम्पल, जर कुठल्या क्लायंटच्या रिलेशनशिप इश्यूवरती मी जर कन्सल्ट करत असेल, त्यांना हीलिंग देत असेल, तर मला सुद्धा ते कुठल्या परिस्थितीतून जात आहेत याचं ट्रेनिंग असलं पाहिजे ना। आणि ते ट्रेनिंग प्रत्येक हीलरला दिलेलं असतं युनिवर्सने। मी तुम्हाला वारंवार हे सांगत आहे की ते ट्रेनिंग दिलेलं आहे। लाईफमध्ये सुद्धा अगदी लहानपणापासून आत्तापर्यंत मी अनेक गोष्टी बघितलेल्या आहेत। प्रत्येक प्रकारचे प्रॉब्लेम्स मी माझ्या आयुष्यामध्ये बघितलेले आहेत। रिलेशनशिप इश्यूज असू दे किंवा मग मनी रिलेटेड प्रॉब्लेम्स असू दे, हेल्थचे काही असू देत किंवा करिअरचे असू देत, प्रत्येक प्रॉब्लेममधून मी गेलेली आहे। त्यानंतर मी स्वतःला हीलिंगने असं घडवलेलं आहे। हीलिंग म्हणजे काय, तर मला स्वतःला पर्सनली असं वाटतं, हीलिंग म्हणजे तुम्ही स्वतःला नव्याने ओळखणे। आपण लहानपणी कसं स्वच्छ, निरागस, निर्मळ मनाचं बाळ असतो ना, तसं आपण स्वतःशी पुन्हा एकदा कनेक्ट होत असतो या हीलिंगने। अनेक लोकांना असं वाटतं हीलिंग म्हणजे रिलेशनशिपवरती हीलिंग घेतली म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीला बदलत आहोत, तर हीलिंगमध्ये असं काहीच होत नाही। हीलिंगचा अर्थच हा आहे की तुम्ही स्वतःवरती काम करता। हे बघा, आपल्या शरीरामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी आपण साठवून ठेवलेल्या आहेत। या जन्माच्या, मागच्या जन्माच्या जे काही चांगले वाईट अनुभव आहेत, ते सगळं आपलं शरीर स्टोअर करत असतं आणि त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा अट्रॅक्ट करत असतं। कारण शरीराचा तो एक पॅटर्न असतो। असेल की काही प्रॉब्लेम्स जे असतात आपल्या आयुष्यामध्ये, हे रिपीट येत असतात। जसं की एखाद्या व्यक्तीचा रिलेशनशिप इश्यू असेल, तर त्या व्यक्तीचा समजा त्या व्यक्तीसोबत डिवोर्स झालेला असेल, त्यांनी दुसरं लग्न केलं, तर पुन्हा एकदा त्यांना दुसरं रिलेशनशिपसुद्धा तितकंच वर्स्ट मिळतं। कारण त्यांनी अगोदरच्या रिलेशनशिपमध्ये हीलिंग केलेलं नसतं आणि दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये त्यांना तो पॅटर्न पुन्हा रिपीट होतो। समजा ते दुसरं रिलेशनशिपही त्यांनी तोडलं, तर तिसऱ्या रिलेशनशिपमध्ये सुद्धा त्यांना तोच पॅटर्न रिपीट होताना दिसतो। पॅटर्न रिपीट होत आहे इथे मी जे सांगत आहे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला समजा की पहिल्या रिलेशनशिपमध्ये जर हळूच एखादा फटका मिळाला असेल, तर दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला 2-3 जोरात फटके मिळतात। तर दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये सुद्धा तुम्ही हील न होता तिसऱ्या रिलेशनशिपमध्ये पडले, तर तिसऱ्या रिलेशनशिपमध्ये तर तुम्हाला अगदी आपटलंच जातं। सो हे एक्झाम्पल मी सांगितले तुम्हाला की अशा प्रकारे पॅटर्न्स असतात लाईफमध्ये।
असेच पॅटर्न्स आपल्या करिअरमध्ये असतात की करिअरमध्ये बॉस आपला जो आहे तो खडूस मिळणे किंवा मग करिअरमध्ये ग्रोथ न होणे, मग एक जॉब सोडून दुसरीकडे, मग तोच पॅटर्न रिपीट व्हायला लागतो. तसंच पैशाच्या बाबतीत पैसे न टिकणे आले की, किंवा मग पैशाचे सोर्सेस नसणे, किंवा मग कमावण्याची तितकी कॅपॅसिटी नसणे. सो हे सगळे जे आहेत हे पॅटर्न्स असतात. हेल्थमध्ये पण मी खूप लोकांचे पॅटर्न्स बघितलेले आहेत की सतत ते आजारीच असतात. एक आजार झाला की दुसरा, सर्दी झाली की ताप, मग खोकला, मग त्यांचे हातपायच दुखणार, मग कानच दुखणार, मग नाकच दुखणार. चक्र असं त्यांचं चालू असतं पूर्ण वर्षभर. कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून ते सतत आजारीच दिसतात. अनेक लोकांना मी पाहिलं आहे, अनेक मेडिकल त्यांनी उपाय करूनही त्यांना फरक नाही जाणवला. ते सतत, म्हणजे माझ्याकडे काही केसेस अशा आहेत की ते 20-20 वर्ष आजारी आहेत. अगदी छोटासा मायनर आजार असतो की जुलाब होणे किंवा मग सतत ताप वगैरे येणे, अशा प्रकारच्या आजारांना ते 20 वर्षापासून सहन करत आहेत, कारण त्यांच्या शरीरामध्ये तो एक पॅटर्न बसलेला आहे. मंडळी, कुठला पण आजार, मानसिक असू दे किंवा शारीरिक आजार असू दे, हा आजार होण्यापूर्वी आपल्या आभामंडल म्हणजे आपल्या ऑरामध्ये तो अगोदर शिरतो आणि त्याच्यानंतर तो आपल्या शरीरावरती अटॅक करत असतो. म्हणजे कुठलाही आजार अगोदर तुमच्या विचारांमध्ये येत असतो, तुमच्या विचारांमधून मग तो बिलीफमध्ये जातो आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ते खरं वाटायला लागतं आणि ते तुमच्या शरीरामध्ये प्रवेश केलेलं असतं. सो हिलिंगमध्ये काय होतं, तुम्ही तुमच्या शरीराला नव्याने ओळखता. तुमच्या शरीरामध्ये काय काय साठलेलं आहे, चांगलं वाईट, त्या सगळ्यावरती तुम्ही काम करायला लागता. एक काम करताना तुमच्या हळूहळू लक्षात येतं की तुम्ही सतत जेव्हा दुसऱ्यांना दोष देत होते त्यावेळेला तुम्ही स्वतः तुमच्या शरीरामध्ये काय साठवून ठेवत होते. आता अनेक लोकांना नेहमी दुसऱ्यांना दोष देण्याची सवय असते, परिस्थितीला किंवा मग एखाद्या व्यक्तीला, प्रत्येक गोष्टीला ते दोष देत असतात की त्या व्यक्तीमुळे, त्या परिस्थितीमुळे माझं असं असं नुकसान झालं किंवा माझ्यासोबत जे काही वाईट होतं त्याच्यासाठी ते कारणीभूत आहेत. हिलिंगमध्ये तुम्ही हेच शिकता की कुठलीही परिस्थिती, व्यक्ती ही कारणीभूत नसते तुमच्यासोबत चांगलं वाईट घडण्यासाठी. तुमच्या आतमध्ये जे आहे तेच तुमच्या बाहेर तुम्ही अट्रॅक्ट करत असता. त्यामुळे हिलिंगमध्ये तुम्ही स्वतःला पूर्णपणे क्लीन करता आणि ज्या वेळेला तुम्ही क्लीन होता त्यावेळेला तुमची एनर्जी युनिवर्सच्या एनर्जीसोबत अलाइन व्हायला लागते, तुमची आयडेंटिटी शिफ्ट व्हायला लागते आणि तुमचं मॅनिफेस्टेशन काम करायला लागतं. सो हे सगळं मी तुम्हाला सांगत आहे कारण हे सगळं मी अनुभवलेलं आहे. मी सुद्धा अनेक चुका केलेल्या आहेत माझ्या आयुष्यामध्ये. मी असं नाही म्हणत की मी जे काही सहन केलं ते इतरांमुळे सहन केलेलं आहे. हा माझ्या कर्माचा एक भाग होता जो पास्ट लाईफपासून मी कॅरी करत होती आणि तो मला या जन्मामध्ये पूर्ण करायचा होता. त्यामुळे मला अनेक गोष्टी शिकाव्या लागल्या. हीलर ज्या वेळेला बनतो त्यावेळेला त्याला हे सगळं शिकावंच लागतं. तुम्ही बघितलं असेल की कुठलेही हीलर, त्यांची जर स्टोरी तुम्ही विचारली तर ते लोक स्वतः अनेक गोष्टींमधून गेलेले असतात. आपला कर्माचा नियम आहे की तुम्हाला कर्म पूर्ण करणं गरजेचं आहे. सो मी खूप ठामपणे सांगते आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये मी प्रामाणिकपणे शेअर करत असते. जे काही मी अनुभवलेलं आहे, जे काही मी शिकत आहे ते तुम्हाला देत आहे आणि मी खरंच सांगते हे इतकं प्रामाणिकपणे तुम्हाला मराठीमध्ये तरी कोणीच सांगणारं भेटणार नाही. मराठीमध्ये काय जगभरामध्ये तुम्हाला इतकं प्रामाणिकपणे कोणी शेअर करणार नाही. तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये अशीच माहिती तुम्हाला प्रामाणिकपणे इथून पुढे शेअर करत राहणार आहे. मी काही व्हिडिओज ऑलरेडी टाकलेल्या आहेत हिलिंगच्या आपल्या पेजवर. मी काही व्हिडिओज ऑलरेडी टाकलेल्या आहेत आपल्या यूट्यूब चॅनेलवरती. तुम्ही त्या बघा, त्याच्यातून तुम्हाला नक्की फायदा होईल. अजून काही व्हिडिओज अशाच रेग्युलरली येत राहणार आहे. तुम्हाला जर काही प्रश्न असतील, काही आयुष्यामध्ये त्रास असेल, प्रॉब्लेम असेल किंवा रिपीटेड पॅटर्न्स तुम्हाला जाणवत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. त्यावरती मी व्हिडिओज बनवेल, तुम्हाला अजून जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करेल. मला तुम्हाला एकच कळकळीची विनंती करायची आहे की हे बघा, आपण एकमेकांना भेटलो किंवा ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेली आहे ही उगाचच नाही आली. हा युनिवर्सचा संदेश आहे की तुम्ही या व्हिडिओतून काहीतरी आज घ्यावं.
किंवा इथून पुढे ज्या व्हिडिओज येणार आहेत त्या व्हिडिओमधून तुम्ही काही ना काही घ्या. युनिवर्स जेव्हा एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीसोबत कनेक्ट करतो, अगदी 5 काय 1 मिनिटासाठी का असेना, काही ना काही त्यामागे कर्माचा भाग असतो. आज मी तुमच्याशी बोलते, इतकं प्रामाणिकपणे सगळं सांगते, तर हा आपल्या कर्माचाच भाग असेल. कदाचित तुम्ही प्रॉब्लेम्समध्ये असाल आणि तुम्हाला माझी गरज असेल किंवा मग माझ्या व्हिडिओची गरज असेल, त्यामुळे युनिवर्स तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत असेल. जे लोक माझ्याशी कनेक्ट होणार आहेत, माझ्याकडून हील होणार आहेत किंवा मी दिलेल्या माहितीतून त्यांना फायदा होणार आहे कळत न कळतपणे, त्या सगळ्यांपर्यंत युनिवर्स हा व्हिडिओ नक्की पाठवणार. तर मंडळी, मी जे काही सांगते ते तुम्हाला रिलेट होत असेल, कनेक्ट होत असेल, कारण ना तुम्हाला व्यक्तीशी कनेक्ट होतासुद्धा आलं पाहिजे. मी अनेकदा माझ्या क्लायंटचे जेव्हा कॉल्स येतात त्यावेळेला ते लोक मला हेच सांगतात की ताई, खूप सारे पेजेस किंवा चॅनेल्स आहेत जे लोक तुझ्यासारखे हीलिंग मोडॅलिटीजचे प्रोडक्ट्स किंवा मग हीलिंग मोडॅलिटीजबद्दल माहिती देतात, पण त्यांच्याशी इतका जवळीकपणा वाटत नाही जितका तुझ्या बोलण्यामध्ये आपुलकी किंवा मग तुझ्याशी बोलल्यानंतर बरं वाटतं. तर तुम्हीसुद्धा जर फील करत असाल हे कनेक्शन माझ्यासोबत, तर मग आपली जर्नी ही तर मग हा डिवाइन मेसेज आहे की तुम्ही माझ्याशी कनेक्ट व्हा. सो भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. सध्या तरी 1 दिवस आड मी व्हिडिओ टाकत आहे, तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सबस्क्राईब केल्यावरतीच मला कळणार आहे आणि युनिवर्सला मेसेज जाणार आहे की मी माझं सत्कर्म सद्विवेक बुद्धीने तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.